आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या शहांना पवारांचा जोरदार प्रत्युत्तर। पुण्याच्या एकतानगरमध्ये लोकांचा रोष पाहून मुरलीधर मोहोळ यांचा काढता पाय। महानगरपालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वय नव्हता। पुण्याच्या पूरस्थितीवर मुरलीधर मोहोळ यांचा प्रशासनाला खर्च आहे, तर समन्वयाच्या अभावाची चौकशी केली जाईल, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। प्रमाणात सोडलं गेलं, पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं गेलं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीच्या बाजूचा भाग आहे। आता त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की ज्या पद्धत जितकं तुम्हाला पाणी सोडायचं तेवढी कल्पना खाली लोकांना दिली पाहिजे आणि महापालिका आणि जलसंपदा विभाग या प्रशासनातला समन्वय हा नीट राहिला पाहिजे, चांगला राहिला पाहिजे, हे सांगितलेलं आहे। आता खासदार सुप्रिया सुळेंकडून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी, पुण्यात घडलेला प्रकार हे सरकारचं अपयश, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे 200 जागा लढवणार म्हणतात, मात्र निवडणुकीपर्यंत बदल होऊ शकतो, आकडे कमी होतील किंवा ऍडजस्टमेंट होईल, नारायण राणेंचं वक्तव्य। ढोंगी अविमुक्तेश्वरानंदांची उद्धव ठाकरेंकडून पाद्यपूजा, ठाकरेंनी राज ठाकरेंची पाद्यपूजा करायला हवी होती, मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला। राज ठाकरेंनी महिनाभरातच पुन्हा भूमिका बदलली, लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा, तर महिनाभरातच स्वबळाचा नारा, काही लोक बोलतात एक आणि करतात एक, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। बिहारला पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी 18,000 कोटी दिलेत, आम्हाला निदान 1,000 कोटी तरी द्या, 1,800 कोटी तरी द्या, हे सांगण्याची हिंमत। आम्हाला संजय राऊतांकडून मराठी माणसाचं सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही। 2014ला मोदी शहा यांच्यासोबत होतात तेव्हा ते शत्रू नव्हते का, मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल। राज ठाकरे यांना महायुतीत आणून त्यांच्याशी बोलणं होईल तेव्हा त्यांचं मतपरिवर्तन होईल, दीपक केसरकरांचा मोठा आशावाद। राज ठाकरेंचे शिंदे फडणवीसांसोबत चांगले संबंध, राज ठाकरे आमच्या विचारांचे, केसरकरांचा दावा।